नमस्कार. आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बातमीपत्र. मी मानसी भांबळे आपल्याला आजच्या मुख्य बातम्यांची माहिती देणार आहे. तर पाहूया आजच्या ठळक बातम्या. पावसाचा जोर वाढला. राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर. शालेय निकाल जाहीर. महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल आज जाहीर. 89.26% विद्यार्थी उत्तीर्ण. संसदेचे अधिवेशन सुरू. आजपासून संसद अधिवेशनाला सुरुवात. महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित. क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयाची घोडदौड. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. इंधन वाढ. पेट्रोल व डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. सामान्य नागरिकांमध्ये नाराजी. पावसाचा जोर वाढला. राज्यात मागील 24 तासात पावसाने हजेरी लावली असून मुंबई, पुणे, कोकण विभागात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पुढील 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 10वीचा निकाल जाहीर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 10वीचा निकाल जाहीर केला. यंदा निकालाचा टक्का 89.26% असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. भारताची विजयाची मालिका सुरू. T20 मालिकेत भारताने पाकिस्तानला पराभव करत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. विराट कोहलीने नाबाद 78 धावा करत मोलाची भूमिका बजावली. इंधन दरवाढ. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत लिटर मागे अनुक्रमाने ₹1.50 व 1.25% वाढ झाली आहे. नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून सरकारकडून काही सवलतीची अपेक्षा आहे.